नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमी आणि बातमी आहे ठाण्यातनं. ईडीचे अधिकारी आता सध्या ठाण्यामध्ये दाखल झाले. ठाण्यातील 5 पाखडी भागामध्ये ते दाखल झाल्याचं कळतंय आणि आता पाटणकरांशी संबंधित प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पाची माहिती घेणार असल्याचं देखील समजतंय. ठाण्यामध्ये श्रीधर पाटणकर यांचे प्रकल्प ज्या ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या त्या ठिकाणी भेट देऊन किंवा तिथल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याबद्दलची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे आता ठाण्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकल्पांना म्हणजे 5 पाखडीमध्ये श्रीधर पाटणकर यांचे कोणते प्रकल्प आहेत, कोणती कामं त्यांनी केलेली आहेत किंवा तिथं त्यांच्या मालमत्तेशी संबंधित काही गोष्टी आहेत का याबद्दलची माहिती देखील घेतली जाऊ शकते. बोलूयात आमचे ठाण्याचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत. निखिल, काय तपशील? नक्कीच पाहायचं झालं तर श्रीधर पाटणकर यांच्या जी ठाण्याची आणखी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती ईडी कारवाई करू शकते. कारण सध्या म्हणजे परवा झालेल्या ईडीच्या रडारवर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नमुने श्रीधर पाटणकर यांच्या निलांबरी प्रोजेक्टमध्ये ईडीने कारवाई करत 11 सदनिका आहेत त्या जप्त केलेल्या आहेत आणि त्यात आता श्रीधर पाटणकर हे पाचपकाडी ज्वेल्स नावाच्या इमारतीत देखील पार्टनर असल्याची माहिती आहे. ती सूत्रांच्या माहितीनुसार पुढे येते आणि मग त्याचमुळे आहे की याच ज्या इमारतीत आहेत पाटणकर यांची तब्बल 5 फ्लॅटमध्ये यांनी पैसे गुंतवले असल्याची बाब आहे ती समोर येते. त्यामुळे पाटणकर यांच्या या इमारत आहेत त्या मालमत्ता देखील ईडी चौकशी करू शकते आणि त्या देखील सील करू शकते. कारण ईडीची टीम आहे ती ठाण्यात कधी पोहोचू शकते आणि त्यानुसार जो सोशल मीडिया आहे ईडीने चालवलेला आहे त्याच्यावरती श्रीधर पाटणकर आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे लक्ष आहे, त्यांच्या प्रॉपर्टीवरती लक्ष आहे. त्यामुळे आता पाचपकाडी येथील जी ज्वेल्स नावाची इमारत आहे त्याच्यावरती ईडी कारवाई करू शकते किंवा ईडी तिथे चौकशी करू शकते. यामुळे श्रीधर पाटणकर आहे त्यांच्या अडचणीत कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. परवाच्या दिवशी जी ईडीने ठाण्यामध्ये चौकशी केलेली होती त्यामध्ये निलांबरी प्रोजेक्ट वरती देखील अशा प्रकारची सकाळीच जी ईडीने आहे ती चौकशी सुरू केलेली होती आणि तब्बल 6 ते 7 तासांच्या चौकशीनंतर जे निलांबरी प्रोजेक्ट मधले जे फ्लॅट्स होते त्याच्यावरती देखील जे ईडी आहेत ते जप्ती आणलेली होती. तर आता जे पाचपकाडी येथील जे फ्लॅट्स आहेत जी इमारत आहे ज्वेल्स इमारत आहे त्या इमारतीवरती ईडीची कशा प्रकारची चौकशी असणार आहे, ईडी याच्यावरती काय कारवाई करते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर ठाण्यात ही टीम आता दाखल होऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी हे निलांबरी प्रोजेक्ट नंतर आता ठाण्यातील पाचपकाडी येथील ज्वेल्स ही इमारत आहे त्या ज्वेल्स इमारतीवरती देखील ईडीची नजर आहे आणि त्यामधून श्रीधर पाटणकर आहेत त्यांच्यावरती कुठेतरी ईडी चौकशी करू शकते आणि त्यामुळे श्रीधर पाटणकर आहेत त्यांच्या अडचणीत देखील एका वाढ आपल्याला पाहायला मिळते. पण निखिल, आतापर्यंत जर ईडीची आपण कारवाई बघितली श्रीधर पाटणकर यांच्या संदर्भातली, श्रीधर पाटणकर यांना चौकशीच्या संदर्भातली नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे. तर त्यांच्याशी संबंधित ठाण्यातले जर त्यांचे काही सहकारी असतील किंवा ज्या ज्या कंपनीत त्यांची नावं होती, अर्थात नंतर असं कळालं की त्या ठिकाणी त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देऊ केलेला आहे, तर त्यांच्याशी संबंधित काही लोकांची चौकशी केली जाऊ शकते का? नक्कीच. कारण पाहायचं झालं तर श्रीधर पाटणकर हे ज्या ज्या ठिकाणी पार्टनर्स म्हणून आहे त्या त्या ठिकाणी ईडी ही चौकशी करू शकते. कारण जर आपण त्या ठिकाणी पार्टनर्स आहे तर मग त्या कंपनीमध्ये श्रीधर पाटणकर यांचा काही जो व्यवहार आहे तो देखील ईडी करून हा चौकशी होऊ शकते. कारण श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यामध्ये अनेक जे प्रोजेक्ट आहेत किंवा अनेक जे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये देखील पार्टनरशिप असल्याचं बोललं जातंय, त्याच्या माहिती देखील पुढे येत आहेत. त्यामधून मग आता श्रीधर पाटणकर यांच्या संबंधित जे जे काही व्यक्ती असतील किंवा जे जे काही अधिकारी असतील त्यासोबतच जे जे काही मित्रमंडळी असतील त्यांची देखील ही चौकशी होऊ शकते. कारण ईडीची चौकशी आपण प्रामुख्याने पाहिली तर फक्त श्रीधर पाटणकर यांची चौकशी न करता अन्य काही त्यांचे साथीदार आहे, अन्य काही त्यांचे मंडळी आहेत त्यांच्यावरती देखील ही ईडीची नजर असू शकते आणि त्या अनुषंगाने ही जी चौकशी आहे ती ईडी करू शकते. कारण श्रीधर पाटणकर यांच्या मंगळवारी जी चौकशी झाली त्यानंतर अनेक ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये श्रीधर पाटणकर हे पाटील असल्याचं पुढे आलं. त्यामुळे ईडीची चौकशी आहे ती यांच्यापर्यंत देखील पोहोचू शकते आणि त्यामुळे श्रीधर पाटणकर आहे त्यांच्या अन्य जी प्रॉपर्टी असेल किंवा अन्य जे कंपनी असतील त्याच्यावरती देखील ईडीची नजर आहे. निखिल, आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांचे काही फ्लॅट्स त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं आपण बघतोय. तर पाचपाखडी या ठिकाणी ईडीची टीम जिथं पोहोचलेली आहे तिथंही पाटणकर यांची काही मालमत्ता आहे का किंवा काही प्रकल्प आहे का?
नक्कीच परवा जी ईडीची चौकशी झाली आणि त्यामध्ये ईडी जी कारवाई केली त्याच्यामध्ये निलंबनी प्रोजेक्टमध्ये प्रामुख्याने 11 जे फ्लॅट्स आहेत ते जप्त करण्यात आलेले होते. त्यानंतर आता पाचपकडे येथील ज्वेल्स नावाची इमारत आहे तिथे देखील श्रीधर पाटणकर आहेत ते पार्टनर असल्याची माहिती आहे ती पुढे येते आणि त्यामध्ये त्या इमारतीमध्ये जवळपास 5 फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवल्याची माहिती आहे ती पुढे येते. कारण श्रीधर पाटणकर यांची निलंबनी प्रोजेक्टमध्ये 11 फ्लॅट जी जप्ती आणलेली होती त्यानंतर आता ही 5 फ्लॅट ज्वेल्स इमारतीमध्ये असल्याची माहिती पुढे येते. त्यामुळे ईडीची चौकशी आहे ती या अनुषंगाने आता पुढे सुरू झालेली आहे. त्यामध्ये पाहिजे झालं की हे 5 फ्लॅट जे आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारची गुंतवणूक आहे किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारची गुंतवणूक केलेली आहे श्रीधर पाटणकरांची हे देखील ईडी कडून चौकशी केली जाईल आणि त्यानंतर काही जी कारवाई आहे ती पुढे केली जाईल. पूर्वी केमिकल फॅक्टरीच्या व्यवसायात असणारे श्रीधर पाटणकर हे रिअल इस्टेटमध्ये आल्याचा आपण त्यांचा इतिहास सांगतो आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टला घेऊन कामं केली. अर्थात त्यांनी त्यांचं नशीब आजमावलं आणि ते यशस्वी देखील झाले. तर आणखीन काही म्हणजे नुसतंच निलांबरी नाही तर गेल्या काही कालावधीत 5-6 वर्षातले प्रोजेक्ट देखील तपासले जाऊ शकतात. नक्कीच कारण पाहायचं झालं तर जे श्रीधर पाटणकर आहेत त्यांनी रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती सुरू केली. त्यानंतर अनेक जे प्रोजेक्ट आहेत त्या अनेक प्रोजेक्टमध्ये आहेत त्यांनी आपली पार्टनरशिप केलेली आहे आणि त्यासोबतच अनेक जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी सहभाग वर्तवलेला आहे. त्यामधून ज्या पार्श्वभूमीवरती ईडीची चौकशी आहे या सर्व जी काही बांधकामं असतील किंवा या सर्व जे काही प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती असणार आहे. कारण ही जी नजर आहे ईडीची नजर आहे ती या सर्व व्यवहारांवरती असणार आहे. कारण कुठेही अनैतिक जो व्यवहार आहे तो जर दिसला किंवा तो प्रामुख्याने आढळून आला तर त्याच्यावरती ईडी ही कारवाई करू शकते. पाहायचं झालं तर अनेक प्रोजेक्ट आहेत किंवा अनेक ज्या सदनिका आहेत त्याच्यामध्ये पार्टनर्स आहेत श्रीधर पाटणकर. त्यामुळे ईडी आता या संपूर्णपणे जे व्यवहार आहेत किंवा या संपूर्ण जे काही प्रोजेक्ट असतील किंवा कंपन्या असतील याचा जो व्यवहार आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार ही जी कारवाई आहे ती आता सुरू झालेली आहे. धन्यवाद निखिल या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय की ईडीचं एक पथक आता ठाण्यामध्ये 5 पाकडी या ठिकाणी पोहोचलेले. तिथे एक इमारत आहे ज्या इमारतीतल्या काही फ्लॅट्समध्ये श्रीधर पाटणकर यांची गुंतवणूक असल्याचं कळतंय. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने देखील आता हा सगळा तपास होत असताना तपास केला जाईल. बघूयात आता नेमकं पुढे काय काय घडतंय. पुढे बातमी अशी आहे की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टाकलेल्या पेन ड्राईव्ह व्हिडिओ बॉम्ब प्रकरणाची आता सीआयडी चौकशी केली जाणार आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृह खात्याने सीआयडीला दिले. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली काय तपशील याबद्दल? आपण बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये हा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकलेला होता आणि ज्याच्यामध्ये दिसत होतं की विरोधक म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत त्यांना कशा पद्धतीनं विविध प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठीचे पुरावे जे आहेत ते तयार केले जात आहेत. कशा पद्धतीनं विरोधकांना वेगवेगळ्यामध्ये प्रकरणांमध्ये गोवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय असा सगळा हा पेनड्राईव्ह जो आहे पेनड्राईव्ह बॉम्ब हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहामध्ये टाकला आणि त्यानंतर एकच गोंधळ माजला. सत्ताधारी पक्षातले लोक किंवा सत्ताधारी पक्षातले नेते कशा पद्धतीनं विरोधकांना जेरी सांडण्यासाठी विरोधकांना त्रास देण्यासाठी विविध प्रकरणामध्ये त्यांना गुंतवलं जात आहे असा हा सगळा प्रकार होता. या प्रकारामध्ये विरोधी पक्षाची मागणी होती की हे संपूर्ण प्रकरण कारण यामध्ये जे काही व्हिडिओज होते त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अगदी गृहमंत्र्यांपासून आजी माजी गृहमंत्र्यांपासून शरद पवारांपर्यंत अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांची नावं यात घेण्यात आलेली होती आणि त्यामुळे विरोधकांची मागणी होती की हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सोपवलं जावं. परंतु गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहामध्ये उत्तर देत असताना स्पष्ट केलेलं होतं की हे प्रकरण सीआयडीकडे सोपवलं जाईल. हे प्रकरण गंभीर आहे हे आम्ही मान्य करतो परंतु याचा तपास हा राज्य शासन करू शकेल आणि त्यामुळे राज्य शासनानं सीआयडीकडे हा तपास देईल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती ज्याला भाजपच्या वतीनं विरोध करण्यात आला होता आणि म्हणूनच काल जे गिरीश महाजन आहे ज्यांच्या विषयीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये होते. गिरीश महाजनांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं यासाठी जनहित याचिका सुद्धा दाखल केलेली आहे उच्च न्यायालयामध्ये. परंतु त्यानंतर आज जर आपण बघितलं तर राज्य शासनानं
आणि गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हे संपूर्ण प्रकरण आता CID कडे देण्यात आले आणि त्यामुळे या पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी आता CID करणार आहे. आणि त्यामुळे जे गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आणि तशा पद्धतीचे आदेश आता त्यांनी निर्गमित केलेले आहे. आणि त्यामुळे आता या पेन ड्राईव्ह प्रकरणाचा संपूर्ण तपास हे CID करेल हे स्पष्ट झालंय. विशाल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. आणखीन एका बातमीला घेऊन मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहे आणि ती बातमी अशी आहे की कर्नाळा बँक प्रकरणी मोठी बातमी अशी आहे की कर्नाळा बँक प्रकरणामध्ये सहकार आयुक्तांनी प्रशांत ठाकूर यांच्यासह 20 दोषींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तसंच 70 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 170 कोटींची जी मालमत्ता जप्त झाली त्यातून ठेवीदारांना पैसे दिले जातील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 63 बोगस कर्जदार आहेत ज्यांची चौकशी करून जे निष्पन्न होईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, शेवटी कुणी रिटायर्ड झालेला व्यक्ती असेल, कुणी काम करणारी गृहिणी असेल, अशा विविध खरं तर गटातल्या लोकांनी या बँकेमध्ये पैसे ठेवलेले होते, पैसे गुंतवलेले होते आणि ही बँक अशा पद्धतीने बुडीत खात्यात गेली. आता याबद्दल न्यूज 18 लोकमतने वारंवार आवाज उठवला होता. काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे? आज आपण जर बघितलं तर सभागृहामध्ये हा प्रश्न लक्षवेधीच्या मार्फत विचारण्यात आलेलं होतं की नेमकं हे प्रकरण आता कुठपर्यंत आलं आहे, त्याचा तपास कुठपर्यंत आला आहे, दोषींवर काय कारवाई करण्यात आली आहे. तर त्यावेळेला हे उत्तर देण्यात आलेलं आहे की हे संपूर्ण प्रकरण जे आहे या प्रकरणावर आता चौकशी सुरू आहे. जवळपास आपण जर बघितलं तर 67 बनावट कर्ज जी आहे ती देण्यात आलेली होती आणि 70 पेक्षा जास्त प्रॉपर्टी ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहे. या प्रॉपर्टीचा लिलाव करून त्यातून जे काही पैसे उभे राहतील हे ठेवीदारांना दिले जातील असं सभागृहामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे पनवेल, रायगड या परिसरातले अतिशय निम्न वर्गातले आर्थिकदृष्ट्या लोक जे आहेत त्यांनी या बँकांमध्ये ठेवी ठेवलेला होता. 50,000पेक्षा जास्ती असे लोक आहेत ठेवीदार जे आहेत त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती, आपल्या ठेवी ठेवलेल्या होत्या आणि बोगस कर्ज देऊन जवळपास 550 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कर्ज जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे ही संपूर्ण बँक जी आहे ती बुडीत निघाली. खूप मोठा वर्ग आहे जो या बँकेच्या बुडीत जाण्यामुळे आहत झालेला होता, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला होता आणि 5 लाखापर्यंतची रक्कम जी आहे ती आता या ठेवीदारांना दिली जाणार आहे आणि तशा स्वरूपाच्या जवळपास 4 लाख लोकांना हळूहळू पैसे द्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती सभागृहामध्ये देण्यात आलेली आहे. एक मोठा दिलासा एकीकडे जरी म्हटला जात असला तरी या प्रकरणामध्ये जवळपास 80 पेक्षा जास्त असे लोक आहेत ज्यांच्यावर आरोपपत्र म्हणजे ज्यांच्यावर खरं तर आरोपी असल्याचा संशय आहे. तर आज सभागृहामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की त्यापैकी 20 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि लवकरच आता त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल. त्यामुळे कर्नाळा बँक प्रकरणामध्ये ज्या लोकांना या प्रकरणाचा फटका बसलेला होता त्यांना कुठेतरी दिलासा दिला जात असल्याची माहिती आज सभागृहामध्ये देण्यात आलेली आहे आणि उर्वरित ठेवीदारांना सुद्धा ज्या 70च्या जवळपासच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे त्याची विक्री, त्याची निलामी जशी जशी होईल तसे तसे या ठेवीदारांना पैसे दिले जातील अशा पद्धतीची माहिती आज सभागृहामध्ये देण्यात आली आहे. विशाल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतने हा विषय जो होता कर्नाळा बँकेच्या संदर्भातला तो लावून धरलेला होता. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रेंनी यावरती स्पेशल रिपोर्टही केला आणि या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या ठेवीदारांच्या व्यथा ज्या आहेत त्या मांडलेल्या होत्या. अखेर न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय. आज जी लक्षवेधी या संदर्भातली पुढे आलेली होती की कर्नाळा बँक प्रकरणामध्ये कारवाई कुठपर्यंत करण्यात आली आहे त्याचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय. आता ठेवीदारांचे पैसे लक्षात घ्या, ज्या ठेवीदारांच्या समस्या आम्ही मांडल्या होत्या त्यामध्ये मग कोणीतरी सेवानिवृत्त कर्मचारी होते, कोणी घरोघरी जाऊन काम करणाऱ्या ताई होत्या. अशा या लोकांनी त्यांचे पैसे जे होते ते या बँकेत ठेवलेले होते आणि त्यांना न्याय द्यायचा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न होता. न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये बातमी आहे नागपूर महापालिकेतल्या मोठ्या घोटाळ्याची. हो, मोठा घोटाळा. साहित्य खरेदीच्या नावाखाली कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातोय हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पेन, पेन्सिल, नोटबुक पासून तर बेड, कूलर अशा 200 पेक्षा जास्त वस्तूंची खरेदीच न करता 35 कोटींची, हो, खरेदी न करता 35 कोटींची खोटी बिलं जोडून पैसे लाटण्यात आले.
तर ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी करण्यात आल्या त्याची बाजारभावापेक्षा जास्त दरानं कंत्राटदाराकडून खरेदी करण्यात आली आहे। उदाहरण बघायचं झाल्यास ज्या कूलरची किंमत बाजारात 8,850 रुपये आहे तो कूलर नागपूर महापालिकेने 79,000 रुपयात खरेदी केलाय। या संदर्भात नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत 5 लोकांना अटक करण्यात आली आहे। मागच्या 3 वर्षातले हे घोटाळे बघितले तर फक्त हे हिमनगाचं टोक असल्याचं दिसून येत आहे। आणखी खोलात गेलं तर अधिकारी कर्मचारी यांनी नागपूर महापालिकेला किती पोखरलं हे लक्षात येईल। नागपूर महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनत चालली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच भ्रष्टाचार करून पालिका पोखरायला सुरुवात केल्याचं समोर आलंय। कोरोना काळात म्हणजे मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 या काळात पालिकेचं ग्रंथालय विभाग बंद ठेवण्यात आलं होतं। ग्रंथालय बंद असलं तरी या महाभागांनी 67 लाखांचं सॅनिटायझर वापरल्याचं खोटं बिल लावत पैसे उकळले। पालिकेतले अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीनं उघड केलंय। या स्टेशनरी घोटाळ्यामध्ये एकतर ज्या वस्तू खरेदी केल्याच नाही त्याचे बिलं बोगस बिलं बनवून त्याचे पैशाची उचल करण्यात आली। विशेषतः आरोग्य विभागामध्ये ज्या कोविडच्या कार्यकाळासाठी पत्रकं लागत होते ते पत्रकं छापले असं दाखवलं आणि ते पत्रकं आमच्या विभागामध्ये जमाई केले नाही परंतु त्याचे बिलं उचलण्यात आले। त्याच काळामध्ये लायब्ररीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलं तर दाखवलं साधारणतः 67 लाख रुपयाचं सॅनिटायझेशन लायब्ररीमध्ये करण्यात आलं तर दाखवलं पण तिथे सॅनिटायझेशन झालं नाही, त्याचा पुरवठा नाही झाला परंतु त्याचे बिलं उचलण्यात आले। केवळ सॅनिटायझरच नव्हे तर पेन पेन्सिल नोटबुक पासून ते अगदी बेड्स आणि कूलर अशा 200च्या वर वस्तू आहेत ज्यांची केवळ कागदोपत्री खरेदी दाखवून तब्बल 35 कोटींचा चुना नागपूर महापालिकेला लावण्यात आलाय। तसंच ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी केल्या त्या बाजारभावापेक्षा वाढीव दरात कंत्राटदाराकडून खरेदी करण्यात आल्या। 40 लिटर क्षमतेचा कूलर तब्बल 7 पट अधिक रक्कम देऊन खरेदी करण्यात आला तर 120 लिटर क्षमतेच्या कूलरसाठी 79,000 रुपये कंत्राटदाराच्या घशात ओतण्यात आले, ज्याची बाजारभाव किंमत ही अवघी 8,500 इतकी आहे। केवळ मोठ्या वस्तूंमध्येच नव्हे तर डॉट पेन, जेल पेन, पेन स्टँड, सही स्टँड, बोंद बॉटल, फेविग्लू स्टिक, यू पिन, प्लास्टिक फोल्डर आणि कॅल्क्युलेटर यासारख्या लहान सहान गोष्टींच्या खरेदीच्या माध्यमातून पालिकेच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय। कोविडच्या काळामध्ये बेड घेतले, गाद्या घेतल्या, उशा घेतल्या, जेवणाचे उदाहरण आहे, त्याच्यानंतर कूलर घेतल्याचे उदाहरण आहे। हे मार्केट रेटपेक्षा अव्वाच्या सव्वा भावाने कोटेशन दाखवण्यात आले आणि ती पर्चेसिंग सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली। महापालिकेतल्या या घोटाळ्यासंदर्भात नागपूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तर गेल्या 3 वर्षातले समोर आलेले हे घोटाळे फक्त हिमनगाचं डोक असून आणखी खोलवर तपास केला तर अनेक बडे अधिकारी गळाला लागतील अशी चर्चा रंगू लागली आहे। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। खरं प्रशासनाच्या पातळीवर भ्रष्टाचार करायचा झाला तर काही होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे। जाऊयात नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे या सगळ्या घडामोडी आतापर्यंत ते पोहोचवत आहेत। तुषार, आपण पाहतोय 8,000चं कूलर 79,000ला, म्हणजे या वस्तू घेतल्याच नाही, फक्त कागदावरती दाखवल्या गेल्या, त्याची बिलं काढण्यात आली। म्हणजेच या पाठीमागे एक 10-15 व्यक्ती नाहीत तर एक मोठी साखळी असू शकते का? विशाल, निश्चितच संपूर्ण धक्कादायक असा हा प्रकार आहे। फक्त मागच्या 3 ते 4 वर्षातले हे सगळे कागदपत्र पुढे आले, त्यावरून लक्षात येते की या 3-4 वर्षामध्येच 35 ते 40 कोटी रुपयाचा संपूर्ण घोटाळा झालेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की या घोटाळ्याचा जो पॅटर्न आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। म्हणजे यामध्ये 2 प्रकारचे पॅटर्न वापरण्यात आले। एक तर इथे जे अधिकारी होते, अधिकाऱ्यांची ID कॉपी करण्यात आली आणि ज्या वस्तूची मागणी नसताना ते मागणी दाखवून त्याची खोटी बिलं जोडण्यात आली। म्हणजे ज्या वस्तू पुरवल्याच गेल्या नाही ती देखील पालिकेला पुरवलं गेल्या तर दाखवलं गेलं आणि दाखवल्यानंतर मग त्याची 70 लाख 80 लाख अशा प्रकारची बिलं उचलण्यात आली। आणि वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे आरोग्य विभाग असेल, ग्रंथालय विभाग असेल, जन्ममृत्यू नोंदणी विभाग असेल, घनकचरा विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे। इतकंच नाही तर आपण बघितलं की कूलर असेल, जो कूलर 8,000त मिळतो तो नागपूरच्या बाजारपेठेमध्ये तर तो या कंत्राटदारांकडनं 90, 80 हजारामध्ये घेण्यात आला। म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही, छोट्या छोट्या पेन
असेल, पेन्सिल असेल, वेगवेगळ्या स्टेशनरीचे कॅल्क्युलेटर असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी असेल, बेड असेल, गादी असेल, अशा असंख्य 200च्या वर अशा वस्तूची यादी आहे की ज्यामध्ये एकतर वस्तू ज्या खरेदी केल्या त्या हवाच्या सव्वा दराने खरेदी करण्यात आल्या आणि ज्या अशा अनेक वस्तू आहे की ज्याची खरेदी केली नाही, मात्र खोटी बिलं जोडण्यात आली. म्हणजे मनोहर साकोरे हा एक कंत्राटदार आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने वेगवेगळ्या 5 कंपन्या काढल्या आणि त्या 5 कंपन्याच्या माध्यमातून एकाच व्यक्तीने नागपूर महानगरपालिकेला मागच्या 3-4 वर्षामध्ये हा संपूर्ण पुरवठा केला. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या आयडीचा खोटा वापर करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटदार असे म्हणून 5 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात CID तपास करत आहे. मात्र अजूनही जे मोठे अधिकारी आहे अजूनही ते चौकशीच्या फेऱ्याच्या बाहेर आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. नागपूर महानगरपालिकेने स्वतः याची चौकशी समिती बसवली होती. अविनाश ठाकरे त्या चौकशी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी देखील अशी मागणी केलेली होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठे अधिकारी देखील प्राथमिकदृष्ट्या दोषी दिसत होते. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशामार्फत याची चौकशी करावी अशी ते मागणी त्यांनी देखील केलेली होती. सध्या CID मार्फत याचा तपास सुरू आहे आणि अनेक मोठे अधिकारी या संपूर्ण प्रकरणामध्ये गुंतल्याचे प्रथम दृष्ट्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार, आत्ता तू अविनाश ठाकरे यांचं नाव घेतलं, जे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत, ते देखील आपल्याबरोबर जोडले गेलेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. अविनाश ठाकरे, नवल वाटतं मला या सगळ्या ह्याच्यात की 4 रुपयाचा जेल पेन 36 रुपयाचा दाखवण्यात येतो आणि अशा प्रकारे अनेक वस्तू खरेदी करण्यात आलेल्या आहेत. गेल्या 4-5 वर्षात हे सगळं घडलंय. हे लक्षात कसं नाही आलं? नाही, नवल तर निश्चितपणे आहे, पण लक्षात निश्चित आलेलं होतं आमच्या. तुकारामजी मुंडे हे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही याची चर्चा सभागृहात केलेली होती की ही जी साहित्य खरेदी होत आहे याच्यामध्ये हे सामान आहे कुठे. 5000 बेडचं त्यांनी हॉस्पिटल लावलं होतं, पण त्यानंतर ते हॉस्पिटल गायब झालं. अनेक गोष्टीची आम्ही त्यावेळेला 2020 ऑगस्टला चर्चा केली होती, जेव्हा की चौकशी समितीमध्ये आम्ही जून 2020 पर्यंतचा पूर्णच्या पूर्ण तपासणी केलेली आहे सगळीच्या सगळी. त्याच्यानंतर जून आणि जुलै 2021 मध्ये सुद्धा सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली की हा फार मोठा घोटाळा आहे आणि याची प्रशासनाच्या माध्यमातून इन्क्वायरी होणं आवश्यक आहे. पण दोन्ही वेळेला तत्कालीन आयुक्तांनी खोटी माहिती सभागृहापुढे दिली आणि सांगितलं की कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाहीये. आणि मग ऑडिट रिपोर्टमध्ये ज्या वेळेला हे रिफ्लेक्ट व्हायला लागलं की अशा कोण हे तत्कालीन आयुक्त कोण? एक तुकाराम मुंडे होते 2020 ला, त्यांनी सुद्धा त्याची चौकशी केली नाही. आणि मग आताच्या नवीन आयुक्तांना आम्ही जूनच्या सभेमध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी ज्यांना उत्तर द्यायला लागलं ऍडिशनल कमिशनर, त्यांनी सुद्धा, राम जोशी यांनी सुद्धा सांगितलं की नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाहीये. मग ज्या वेळेला ऑडिट ऑब्जेक्शनच्या वेळेला लक्षात आलं की अमाऊंट मिसमॅच होता, कारण हा फंड जो होता हा स्टेट गव्हर्नमेंटचा फंड होता, कोविड काळासाठी देण्यात आलेला फंड होता. आणि त्याच्यामुळे त्याचं ऑडिट जेव्हा कलेक्टरच्या माध्यमातून सुरू झालं तेव्हा हे लक्षात आलं. आणि मग राधाकृष्णन यांनी पोलीस कंप्लेंट केली, त्याच्यावर न्यूजपेपरमध्ये चर्चा झाली आणि महानगरपालिकेने मग याची चौकशी समिती बसवली. आणि 1 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला प्राथमिक अहवाल द्यायला सांगितल्याचं कारण असं की महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत होता आणि त्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आम्ही ती चौकशी केली. त्यात अतिशय धक्कादायक खुलासे त्याच्यामध्ये झालेले आहे की प्रशासन आणि कंत्राटदार यांनी मिळून ज्या वस्तूचा पुरवठाच केला नाही त्या सर्व वस्तू परचेसिंग केल्याच्या दाखवल्या आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलं. म्हणजे बिलं सुद्धा किंवा कोटेशन सुद्धा 2 लाख रुपयाच्या आतमधले असायला पाहिजे याची संपूर्णपणे काळजी त्यांनी घेतली. कारण 2 लाखाच्या वरती गेलं तर मग मुख्य लेखा अधिकाऱ्यांकडे जातं, तर मग खालच्या स्तरावरच छोटे छोटे बिलं टाकायचे. आणि अशा पद्धतीने 6-6.5 करोड रुपयाचा त्यांनी परचेसिंग केल्याचं दाखवलं आणि ते पैसे उचलले. आणि उचलल्यानंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा संबंधित कंत्राटदाराकडनं चेक सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतले की तुम्ही हे पैसे जमा करा. संबंधित कंत्राटदारांनी जमा सुद्धा केले आणि ते प्रकरण दाबण्याच्या तयारीत प्रशासन होतं. परंतु महानगरपालिकेमध्ये आम्ही दखल घेतली त्याची आणि त्याची चौकशी समिती लावली आणि संपूर्ण केस आता पुढे आणलेली आहे. या संदर्भात पोलीस विभागाने सुद्धा चौकशीचा अहवाल प्रशासनाकडे मागितला, परंतु मला जी आतापर्यंत जी माहिती आहे सन्माननीय आयुक्तांनी अजून आमच्या समितीचा अहवाल देखील पोलीस प्रशासनाला दिलेला नाही. ऑलरेडी 5 लोक बिहाइंड द बार आहे आणि ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे त्यांची सर्वांची नावे आम्ही त्या अहवालामध्ये नमूद केलेली आहे. परंतु दुर्दैवाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतात आहे. मला अविनाश ठाकरे हेच विचारायचं आहे की बघा,
सर्वसामान्यपणे ज्यावेळेस काही वस्तू खरेदी केल्या जातात, ठीक आहे, मी पेन गोंद या गोष्टी समजू शकतो, पण काही अशा ज्या मोठ्या वस्तू आहेत ज्याचं खरं तर जेव्हा वर्षभरात ऑडिट होतं तर त्या तपासल्या जातात आहे की नाही, किंवा स्टॉकमध्ये किती वस्तू उरलेल्या आहेत किंवा किती आणायच्या आहेत याबद्दलची देखील एक देखरेख ठेवली जाते. पण इथे वस्तूच खरेदी करण्यात आल्या नाहीत, म्हणजेच यामध्ये वरपासून खालपर्यंत सगळ्यांचाच हात होता असं तुम्हाला वाटतं का? आणि किती अधिकारी यामध्ये असावेत असं आपल्याला म्हणजे शंका आहे आपली, काय अंदाज आपण काय व्यक्त कराल? निश्चितपणे सर्वांचाच हात होता. तुम्ही जे म्हटले की त्याचा रेकॉर्ड जो आहे हा असायला पाहिजे, हाच मुद्दा सभागृहामध्ये आम्ही उचलला होता. पण ते रेकॉर्ड बुकच बदलण्यात आलेलं आहे. ओरिजिनल रेकॉर्ड बुक वेगळं आणि ज्याच्यामध्ये रेकॉर्ड दाखवला ते ज्या वस्तू खरेदीच केल्या नाही त्याच्या संदर्भातलं वेगळं रेकॉर्ड बुक करण्यात आलं. आणि त्याला मग जेव्हा माहिती बाहेर यायला लागली तेव्हा ते सेकंड थॉट आफ्टर प्रोसेस, नंतर प्रोसेस करून त्याला भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते सगळंच्या सगळं पोलीस विभागाने जप्त केलेलं आहे. आणि एवढा मोठा घोटाळा छोट्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होऊच शकत नाही आमचं असं स्पष्टपणे मत आहे. कारण दोन वेळा सभागृहामध्ये मुद्दा आल्यानंतर सुद्धा तत्कालीन आयुक्तांनी किंवा प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, सभागृहाची दिशाभूल केली. याचा अर्थ निश्चितपणे मोठे अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि पोलीस चौकशी पण सुरू आहे. आम्ही आमच्या अहवालामध्ये सर्व अधिकाऱ्यांची नावं दिलेल्या, जवळपास 16-17 लोकांची आम्ही नावं दिलेली की यांची तुम्ही चौकशी करणं आवश्यक आहे, यांची निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करणं आवश्यक आहे. आणि प्राथमिक दृष्ट्या ते या घोटाळ्यामध्ये लिप्त असल्याचे स्पष्ट होतं असं आम्ही आमच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद देखील केलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अविनाश ठाकरे आपल्याबरोबर होते, चौकशी समितीचे अध्यक्ष, आणि आपले प्रतिनिधी तुषार कोळे देखील होते. तुषार, तुझेही धन्यवाद. या बातमीचा अशाच पद्धतीने आम्ही पाठपुरावा करत राहू. ज्या अधिकाऱ्याचा यामध्ये हात आहे, जोपर्यंत त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्यूज 18 लोकमत ही बातमी अशाच प्रकारे लावून धरणार आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात दहिसरमधनं एक धक्कादायक बातमी अशी की दहिसरमध्ये एक तरुण एका बिल्डिंगच्या शेजारी आपल्या मित्राशी बोलत होता आणि त्याचवेळी त्याच्या डोक्यावर स्लॅबचा भाग कोसळल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय की बिल्डिंगच्या खाली तो उभा होता आणि त्याचवेळी स्लॅबचा काही भाग जो आहे तो थेट त्याच्या डोक्यावरती येऊन आदळला. डोक्याच्या पुढच्या भागावरती या स्लॅबच्या तुकड्याचा जोरदार मार लागल्यामुळं या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.